हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांकडून सिद्धिविनायकाला साकडं, बाप्पाच्या दर्शनानं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। माहितीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य वाटेल ते करू, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही, संजय राऊतांची टीका। रोहित पवारांचा संजय राऊत झाला, रोज सकाळी बोललंच पाहिजे, रोहित पवारांसमोरच चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक टोला। वसंत मोरे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार, मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्षांचा देखील पक्षप्रवेश, जी जबाबदारी देतील ती पार पाडणार, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी फडणवीस उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचा पॅटर्न निश्चित करणार, पहिल्या दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर आमदारांना मार्गदर्शन करणार। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव, पोलीस तपासात माहिती समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री शिंदेंचे घनिष्ठ संबंध, महिर सुरतला गेला का की त्याला लपवलंय, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी खुलासा करावा, संजय राऊतांची खोचक टीका। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करणार, मनसेच्या संदीप देशपांडेंचं ट्विट करत इशारा। नागपूरमध्ये 24 तासात हिट अँड रनच्या 2 घटना, कारच्या धडकेमध्ये 56 वर्षीय प्रवीण गांधी जखमी, तर दुसऱ्या घटनेमध्ये नागरिकाचा मृत्यू, 2 घटनांमध्ये चालकाविरोधात गुन्हे दाखल। काही मंत्री आमदारांना भेटत नाहीत, शिंदे गट समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांचा तक्रारीचा सूर, कॅप्टन चांगलं काम करतायत, जयस्वाल यांच्याकडून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचं कौतुक। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आणखी एक सीबीआयच्या ताब्यात, अनेकांची चौकशी सुरू, घोटाळ्याप्रकरणी दोघे आधीच कोठडी। पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली, खेडकरांवर खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याचा आरोप। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार, 11 जुलैला मुंबईमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। मनोज जरांगे यांची मराठा शांतता जनजागृती रॅली आज लातूरमध्ये, मनोज जरांगे यांची जाहीर सभा। हार्बर रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर कर्जत ते कल्याणकडे येणाऱ्या लोकल ट्रेन देखील विलंबानं। बीडमध्ये तुफान पावसामुळे पूल वाहून गेला, परिसरातील वाहतूकही बंद, बीड अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 205 मिलीमीटर पावसाची नोंद, अनेक भागामध्ये पूरस्थिती, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार। पावसाळ्यामध्ये कोकणातल्या घाटमाथ्यावरचं सौंदर्य अधिकच खुललं, ड्रोनच्या माध्यमातून खास कोकणातल्या घाटांची विलोभनीय दृश्य समोर। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ, नवे दर आजपासून लागू, सीएनजी 1.5 रुपयांनी तर पीएनजी 1 रुपयानं महाग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।